राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक असा ऑडिओ बॉम्ब समोर आलाय जो फुटला तर मोठा राजकीय भूकंप होणार हे निश्चित आहे। ज्यामध्ये एक दोन नाही तर तब्बल 19 ऑडिओ क्लिप्स आहेत ज्या सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत। या क्लिपमध्ये नेमकं काय आहे, दिवंगत अजितदादांना याबद्दल माहिती होती का, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची यात काय भूमिका आहे आणि सुनेत्रा वहिनी व पार्थ पवार यांनी यावर आता काय पावलं उचललं आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या पॉडकास्टमध्ये केला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम। नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलमध्ये आपले स्वागत आहे। या ऑडिओ क्लिपच्या वादाची ठिणगी पडली ती आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका खळबळजनक दाव्यामुळे। रोहित पवारांनी उघड केले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांच्या तब्बल 19 ऑडिओ क्लिप्स आहेत। अशा क्लिप्स असल्याची पुष्टी आमदार सतेज पाटील यांनीही केली आहे। ते काय म्हणतात ते ऐकूया। आमच्या माहितीप्रमाणे ती ऑडिओ क्लिप खरी आहे। माझी जी माहिती, राजकीय माहिती जी काय आहे ते राष्ट्रवादी मान्य करणार नाही। ते काही लोकांनी ऐकलेलं आहे, त्या ऐकलेल्या लोकांनी देखील आम्हाला सांगितलेलं आहे की ती ऑडिओ क्लिप खरी आणि त्यात जे काही बोललं गेलं त्याच्याबद्दलचे आक्षेप पवार कुटुंबियांना या ठिकाणी आहेत। ते काही चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही, कारण की जर तसं बोलणं झालं असेल तर मग त्याने आक्षेप घेणं काही चुकीचं आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही। परंतु ही ऑडिओ क्लिप आली कशी, म्हणजे कुणीतरी ती बाहेर काढली, कुणीतरी ते रेकॉर्डिंग केलं, कुणीतरी केलं, मग ते राष्ट्रवादीतल्याच लोकांनी या ठिकाणी केलं। एकूणच सत्तेसाठी काय पण हा आता विषय राष्ट्रवादी असू दे किंवा शिंदे सेना असू दे, सत्तेसाठी आम्ही काही पण सहन करायला तयार आहोत हे सिद्ध होतं। एका बाजूला आमदार सतेज पाटील यांनी ह्या ऑडिओ क्लिप्सची पुष्टी केली आणि या क्लिप्स खऱ्या असल्याचं सांगितलं, तर दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या ऑडिओ क्लिप्स बाबत कानावर हात ठेवलेत। ते काय म्हणतात ते आता ऐकूया। मी कोल्हापूरला आल्यानंतर आपल्या प्रसारमाध्यमामध्ये मी पाहिलं, या ऑडिओ क्लिपची मला काही माहिती नाही। मी घेतल्यानंतर माहिती घेण्याचा प्रयत्न करेन, परंतु आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बहिणींनी त्यांच्या वतीनं सूत्रांनी जाहीर केलं की बाबा आम्ही लवकरात लवकर कोर कमिटीची बैठक घेऊन आपल्या पक्षामध्ये हा जे मतभेद चालू आहेत ते आम्ही निश्चितपणे संपवून वाटतं सुनेत्रा पवार बहिणी या सगळ्या हे पेल्यातलं वादळ ठरेल आणि वादळ शांत होईल। नाही, मी अजून काही ऐकून घेतलं नाही। मी उद्या समजून घेईन आणि त्यावर भाष्य करेन। आता रोहित पवारांचा आणि आमच्या पक्षाचा काही संबंध नाही। वास्तविक त्यांनी आमच्या पक्षाबद्दल बोलावं हे फार मोठं आश्चर्य आहे आणि म्हणून ज्या वेळा सुनेत्रा पवार बहिणी जसा निर्णय घेतील त्याप्रमाणे ते घडेल। आता या क्लिपमध्ये असं काय आहे ज्याची एवढी चर्चा होते? यात नुसती राजकीय कटकारस्थान नाहीत, तर पक्षाच्या पैशांची कशी उधळपट्टी झाली याचं भयंकर सत्य दडलं आहे। तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण पक्षाच्या बँक खात्यातून कार्यकर्त्यांच्या कल्याणासाठी नाही तर चक्क स्वतःचं घर भाडं, खासगी वापरासाठीच्या हेलिकॉप्टरची बिलं आणि सर्वात धक्कादायक म्हणजे ब्युटी पार्लरची हजारो रुपयांची बिलं भरली गेल्याचा उल्लेख या क्लिपमध्ये असल्याचा दावा केला जातोय। या प्रकारच्या आरोपांची सध्या जोरदार चर्चा आहे, मात्र या आरोपांची सकलमने स्वतंत्र शहानिशा केलेली नाही। ज्या अजितदादांनी या नेत्यांना मोठं केलं त्यांच्याच बद्दल अत्यंत असभ्य आणि खालच्या पातळीवरील भाषेचा वापर या संभाषणात करण्यात आला आहे, असे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल की अजितदादांसारख्या धडाडीचा आणि रोकटोक नेता ज्याचा एक शब्द फायनल असायचा, त्यांना याबद्दल माहिती नव्हती का? रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार अजितदादांना या सर्व प्रकाराची पूर्ण कल्पना होती। जेव्हा त्यांनी ब्युटी पार्लर आणि हेलिकॉप्टरच्या बिलांची माहिती मिळाली तेव्हा ते प्रचंड संतापले होते। असे जर खरंच असेल तर एक प्रश्न उभा राहतो, त्यांनी कोणतीही कारवाई का केली नाही? याचं उत्तर अत्यंत भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्वाचं आहे। अजितदादांनी पक्षाच्या हितासाठी हा राग गिळून शांत राहण्याचा निर्णय घेतला असावा। आधीच पक्ष मोठ्या फुटीतून जात होता। अशा वेळी पुन्हा पक्षात कोणतीही राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये आणि पक्षाची बदनामी होऊ नये यासाठी दादांनी हे प्रकरण दाबून ठेवलं असण्याची शक्यता आहे। या 19 ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारे ते बडे नेते कोण? रोहित पवारांनी थेट नाव न घेता जो इशारा दिलाय आणि राजकीय वर्तुळात ज्या चर्चा सुरू आहेत त्यावरून संशयाची सुई थेट कुणाकडे सरकते हे वेगळं सांगायला नको। रोहित पवारांनी स्पष्ट केले की शेवटच्या काळात अजितदादांचं आणि पटेल तटकरेंचं अजिबात पटत नव्हतं। ज्या नेत्यांवर दादांनी सर्वाधिक विश्वास ठेवला, त्यांना दिल्लीत आणि राज्यात महत्वाची पदं दिली, त्यांनीच हा विश्वासघात केला का?
जर या क्लिप्समध्ये खरोखरच ज्या संशयित नेत्यांचा आवाज असेल तर तो नक्की एक राजकीय भूकंप निर्माण करेल हे निश्चित. आता या सर्व प्रकरणावर अजितदादांच्या कुटुंबियाची भूमिका काय आहे? माहितीनुसार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी या ऑडिओ क्लिप स्वतः ऐकल्या आहेत. अजितदादांविषयी अशी भाषा ऐकून पवार कुटुंबाला मोठा धक्का बसलाय आणि ते प्रचंड संतापले आहेत. त्यांनी आता या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेण्याचं ठरवलंय. नुकतीच पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतली. या एका भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पवार कुटुंबाने आता ठरवलंय की दादांचा अपमान सहन करायचा नाही. पक्षाचे नेते सुनील शेळके यांनी स्पष्ट केले की हा पक्ष पवारांचा आहे आणि आम्ही सर्वजण सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. यावरून स्पष्ट होते की दादांचे खरे समर्थक आता आरपारच्या लढाईसाठी तयार आहेत. आता विचार करा, जर ह्या 19 ऑडिओ क्लिप्स आज ना उद्या पब्लिक झाल्या तर काय होईल? हा नुसता वाद राहणार नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठा राजकीय भूकंप येईल. ज्या नेत्यांनी हा प्रकार केलाय त्यांच्या राजकीय करिअरला मोठा आघात बसेल. पक्षात पुन्हा एकदा उभी फूट पडेल आणि दादांचे सर्व समर्थक आमदार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली वेगळा निर्णय घेतील हे निश्चित. थोडक्यात सांगायचं तर या ऑडिओ क्लिप्स जर खऱ्या असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून जाईल. तुम्हाला काय वाटतं? या क्लिप्स पब्लिक व्हाव्यात का? आणि दादांचा अपमान करणाऱ्या नेत्यांवर काही कारवाई करायला हवी का? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.